मागच्या व्हिडिओत आपण ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स पाहिलं. त्याच्यानंतर ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स पाहिलं. त्याच्यात हे पहिलं जे आहे ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स पाहिलं. ॲडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स पाहिलं. नंतर ॲक्वॅटिक ॲनिमल इथे नाव नाही दिलेलं, पण हे सगळे पाण्यातले आहेत म्हणजे ॲक्वॅटिक. मग ॲक्वॅटिक्सवर जर काही क्वेश्चन आला तर ते त्याचे आन्सर या पॉईंटमध्ये शोधायचे. या त्याच्यानंतर पुढे ॲडॅप्टेशन्स इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स पाहिलं. नंतर ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल्स पाहिलं. आता आज ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन बघायचं, ते शिकायचं. आता ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स, ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, नंतर रेप्टाईल्स मधलं ॲडॅप्टेशन असं ते शिकणार आहोत. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स फ्रॉम द इंटरनेट. Download images of animals like yak, polar bear, white fox, silver fox, mountain goat, Siberian husky dog and snow leopard. हे जे प्राणी आहेत सगळे यांचे तुम्ही फोटो डाउनलोड करा नेटवरून. कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट्स. जंगलातले जे प्राणी आहेत त्यांचे फोटो आणि ह्या प्राण्यांचे फोटो तुम्ही कम्पेअर करा. त्यात काय काय कम्पेअर करायचं? त्यांचे बॉडी पार्ट्स कम्पेअर करायचे, कलर कम्पेअर करायचा. इथे 2 फोटो दिलेले आहेत, एक आहे याक आणि एक हा याक आणि हे बियर. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक फरक सांगितला होता लॉंग हेअरबद्दल, तर तो तुम्हाला ते फोटोंमध्ये आणखी इतरही फरक बघायला मिळतो ट्रॉपिकल फॉरेस्टमधल्या ॲनिमलचे आणि स्नोई रिजनमधल्या ॲनिमलमध्ये. A white or silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animals of snowy region. स्नोई रिजनमधल्या ॲनिमल्सचं एक टिपिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक जे सगळ्या प्राण्यांमध्ये असतंच ते पाहायला मिळतं. कोणतं? अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, बॉडीचा कलर व्हाईट ऑर सिल्वर. लॉंग थिक हेअर ऑन द स्किन, हे काय आलं? टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल ऑफ स्नोई रिजन झालं. आता हे लॉंग हेअर का असतात हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच. आता ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. एरियल म्हणजे हवेतले प्राणी. आता ह्याच्यात प्राणीपेक्षा पक्षी जास्त असतात. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. एरोप्लेन आणि रोडवरच्या व्हेकलमध्ये मेन काय फरक असतो? द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमायझेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. बॉडीचा शेप हे एक ॲडॅप्शन झालं. ॲडॅप्शन जर क्रमाने लिहायचे असतील तर त्या क्रमानुसार सुद्धा मी सांगते कोणतं येईल. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स हे एक ॲडॅप्टेशन झालं. त्याचा फायदा काय होतो? स्पिंडल शेप बॉडीचा फायदा बर्ड्सला काय होतो? स्पिंडल शेप म्हणजे दोन्ही टोकांना निमुळतं. बॉडीचा आकार हा दोन्ही टोकांना निमुळता झालेला असतो. त्याचा फायदा असा होतो, द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड मिनिमायझेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. उडत असताना हवेचा रोध जो असतो तो कमी करायला मदत होते. विथ हॉलो बोन्स, हॉलो म्हणजे पोकळ, विथ हॉलो बोन्स, बॉडी कवरिंग ऑफ फिदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs into wings.
Their body is light in weight and adapted for flying. With hollow bones, पोकळ हाडांमुळे, a body covering of feathers, बॉडी पूर्णपणे पंखांनी झाकलेली असल्यामुळे, कवर झालेली असल्यामुळे, अँड मॉडिफिकेशन ऑफ 4 legs into wings, मॉडिफिकेशन ऑफ 4 legs, 4 legs म्हणजे पुढचे पाय, हँड लेग्स म्हणजे मागचे पाय, पुढच्या पायांचं रूपांतर मॉडिफाईड इंटू म्हणजे त्यांचं रूपांतर विंग्समध्ये झालं, म्हणजे पंखांमध्ये झालं. त्यामुळे काय होतं, त्यांची बॉडी कशी होते, लाईट इन वेट, वजनाला हलकी होते, अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाइंग, आणि अशा रीतीने उडण्यासाठी अनुकूल असते. बर्डची बॉडी ही फ्लाइंगसाठी कशा रीतीने अडॅप्टेड केलेली असते. हाऊ इज द बॉडी ऑफ बर्ड्स इज अडॅप्टेड फॉर फ्लाइंग, त्याचं उत्तर हे. वाय द बर्ड्स कॅन फ्लाय इन द एअर, मग त्याचं काय उत्तर हे, त्याचं आन्सर हे एवढं. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स also is light in weight, इन्सेक्टची बॉडी सुद्धा लाईट इन वेट म्हणजे हलकी असते, लाईट म्हणजे हलकी असते. अँड टॅपर्स ॲट बोथ एंड्स, आणि दोन्ही टोकांना थोडीशी निमुळती असते. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स, इन्सेक्टला विंगचे किती पेअर असतात त्याच्यावरनं कळलं आपल्याला, किती असतात, 2 pairs असतात. अँड ऑल्सो वॉक विथ 6 stick-like legs, म्हणजे इन्सेक्टला 2 pairs ऑफ विंग्स असतात आणि 6 legs असतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटिजियम, अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 legs अँड hind legs. बॅट म्हणजे वटवाघूळ, ते कसं उडू शकतो, त्याच्या पायांच्या बोटांमध्ये असलेल्या पडद्यांमुळे. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया, तुमच्या एरियात दिसणाऱ्या बर्ड्सचं आणि इन्सेक्ट्सचं निरीक्षण करा, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. सायन्स हा विषयच असा आहे, आपण जे सकाळी उठल्यापासून आपण जे अनुभव घेतो, अगदी आपल्या खाण्यापिण्यापासून, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, काय आहेत, त्यांची सगळी उत्तरं सायन्स या विषयात मिळतात आपल्याला. म्हणून सायन्स शिकायचा कधीच कंटाळा नाही करायचा. सकाळी उठल्यापासून आपला पाण्याशी संबंध येतो, पाणी हे कसं बनलेलं आहे, सायन्स विषय का शिकायचा. उलट सायन्स खूप अवघड समजण्यापेक्षा इंटरेस्ट घेऊन शिकला पाहिजे, कारण आपण सकाळी उठल्यापासून जे पाणी पितो ते पाणी कशापासून बनलेलं आहे, कसं बनलेलं आहे हे शिकायला मिळतं सायन्समध्ये. सगळ्यांना माहिती आहे पाण्याचा फॉर्म्युला काय, H2O. पुढे शिकायला मिळेल तुम्हाला ते. H2O म्हणजे काय, हायड्रोजन म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे 2 आणि 1 ऑक्सिजनचा असं मिळून पाणी तयार होतं. आपण जी साखर खातो ती कशी बनते, आपल्याला आजूबाजूला प्राणी पक्षी दिसतात, ते नेमके कसे असतात, जगत कसे असतात, खात काय असतात, अशा अनेक गोष्टी सायन्समुळे शिकायला मिळतात. म्हणून सायन्स विषय खूप आवडीने शिकायचा. आपल्या अवतीभोवती आपल्या शरीराशी संबंधित, आपल्याशी संबंधित, अगदी आपल्या शरीराची रचना, आपल्या शरीराचे आतले अवयव आपल्याला दिसत सुद्धा नाहीत, मग ते अवयव नक्की कसे आहेत, त्यांचं कार्य कसं चालतं, या सगळ्या गोष्टी सायन्समध्ये शिकायला मिळतात. सगळ्या गोष्टी सायन्समधल्या ह्या आपल्याशी संबंधित असतात, म्हणून आपण त्या गोष्टी खूप आवडीने शिकायच्या. सायन्सच्या पुस्तकात त्या सगळ्या गोष्टी असतात, हे सगळे शोध शास्त्रज्ञांकडून लावले गेलेले आहेत. आपल्याला फक्त ते वाचून लक्षात घ्यायचे, फक्त वाचल्याने आपल्याला माहिती मिळते या सगळ्या शोधांची, जे आपल्या जीवनाशी, आपल्या शरीराशी सगळे संबंधित असतात. त्यामुळे सायन्स हा विषय खूप आवडीने शिकायचा. खूप छान छान गोष्टी, खूप छान छान माहिती आपल्याला कळते, जी आपल्याविषयीच असते.
आपल्याशी संबंधित असते, आपला अनेक गोष्टींशी संबंध येतो, त्याची सगळी माहिती असते. ऑब्झर्व फ्रॉम आता ॲडॅप्टेशन्स इन रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, जमिनीवर सरपटणारे प्राणी. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप. क्रीप म्हणजे सरपटणे. थोड्या अंतरावरून स्नेक किंवा अर्थवॉर्म कसे सरपटतात ते बघा. त्यात स्नेक नाही पण अर्थवॉर्म आपण नक्की बघू शकतो, आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा तर नक्कीच बघू शकतो. अर्थवॉर्म दिसतात आपल्याला. ते कसे चालतात? सरपटतात. चालतात नाही, सरपटतात. ते निरीक्षण करू शकतो आपण. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रिपिंग. सरपटण्यासाठी ते कोणते ऑर्गन वापरतात? आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. सरपटण्यासाठी त्यांच्यात काही स्पेशल चेंजेस घडलेले असतात का? नोट एनी सच चेंजेस. असं जर चेंज काही सापडलं तुम्हाला तर ते नोट करा. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. त्यांचे स्नायू वापरतात. हे जे प्राण्यांचे नाव सांगितले हे प्राणी त्यांचे मसल्स वापरतात सरपटण्यासाठी. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन्स इन स्किन. त्याच्याबरोबर त्यांच्यात स्किनमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं असतं. सोलमध्ये असतं, सोल ऑफ फीट, पायाच्या सोलमध्ये असतं, बॉडी कलरमध्ये असतं ॲडॅप्टेशन. एक्झाम्पल दिले त्याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोथ्स अँड थिन सोल, whereas snakes have scaly skin. The house lizard म्हणजे घरातली पाल, घरात जी दिसते ती पाल. आणि मॉनिटर लिझार्ड म्हणजे घोरपड. घोरपडीचं चित्र पाहिलं असेल तुम्ही. ती आकारपालीसारखा दिसतो तिचा, पण बरीच मोठी असते. त्यांचे पंजे कसे असतात? त्यांच्या पंजांना नखं असतात आणि त्यांचे सोल हे थिन असतात, आणि स्नेकला स्किनवर खवले असतात. हे झालं रेप्टाइल्स विषयी. आता ॲडॅप्टेशन प्लॅन्टमधलं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या प्लॅन्टमधलं आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या ॲनिमल्समधलं हे ॲडॅप्टेशन पूर्ण झालं. आता ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. फूडसाठी ॲनिमल्समध्ये काय काय ॲडॅप्टेशन असतं ते सांगितलं इथे. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स. कॅटेगराइज म्हणजे वर्गीकरण करू शकतो आपण ॲनिमल्स ॲज हर्बिओरस अँड कार्निओरस. शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन प्रकारे आपण प्राण्यांचं वर्गीकरण करू शकतो. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी. ईच कॅटेगरी म्हणजे प्रत्येक कॅटेगरीत स्पेशल ॲडॅप्टेशन बघायला मिळतं. ते कशासाठी असतं? टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. अन्नग्रहण करण्याची जी प्रोसेस आहे ती इझी करण्यासाठी हे ॲडॅप्टेशन असतं. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या चॅप्टरमध्ये हे जास्त डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक. हे सुद्धा मी कालच्या व्हिडिओत सांगितलं की डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर हे जे आपण शिकतोय हा चॅप्टर यातलं सगळं बघायला शिकायला मिळेल तुम्हाला. टू लर्न अबाउट फीडिंग हॅबिटॅट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटो, बटरफ्लाय यांच्या फीडिंग हॅबिटॅटविषयी आपल्याला शिकायला मिळेल. आता फ्रॉगचा जर विचार केला तर फ्रॉग अन्न कसं ग्रहण करतो? फ्रॉगची जीभ ही पुढच्या
बाजूला, तोंडात पुढच्या बाजूला, पुढच्या टोकाला ती चिकटलेली असते. हे पाहिलं असेल बऱ्याच जणांनी, टीव्हीवर पाहिलं असेल किंवा प्रत्यक्षात पाहिलं असेल. फ्रॉक्सची जीभ ही पुढच्या टोकाला ती त्याच्या खालच्या तोंडात खालच्या बाजूला चिकटलेली असते, मोकळी नसते आपल्यासारखी. मग फ्रॉग काय करतो, त्याचं अन्न असतं इन्सेक्ट. जेव्हा त्याला इन्सेक्ट दिसतात त्यावेळेस तो ती जीभ मागून उचलून उलटी त्या इन्सेक्टवर फेकतो. ती खूप लांब असते आणि चिकट असते, त्यामुळे ते इन्सेक्ट आपोआप त्या जिभेला चिकटला जातो. स्नेक्सला दात असतं, तो तोंडातनं डायरेक्ट अन्न ग्रहण करतो. बर्ड्स चोचीने खातात. मॉस्किटो ते सोंडेने रक्त शोषून घेतो. बटरफ्लाय सुद्धा सोंडेने रस शोधून घेतात फुलांमधला, वनस्पतीमधला. आता हे माझं पुस्तक जुनं असल्यामुळे याच्यावर लिहिलेलं आहे आधीच, तुम्ही तुमच्या पुस्तकात बघू शकता. Complete the following chart from your own observation. तुम्ही स्वतः निरीक्षण करून चार्ट कंप्लीट करायचा. ॲडॅप्टेशन, त्याच्यात कॉलम दिलेले आहेत. ॲडॅप्टेशन, ॲनिमल, यूज ऑफ ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन जे आहे त्याचा यूज त्या ॲनिमलला कसा होतो ते इथे लिहायचं आहे. शार्प टीथ, आता ही शार्प टीथ कोणत्या ॲनिमलमध्ये असतात? लायन, टायगर. आणि मग त्या ॲडॅप्टेशनचं त्याला यूज कसा होतो? टू टिअर द फ्लॅश, मांस तोडण्यासाठी. लॉंग अँड पॉइंटेड बिक म्हणजे चोच, लॉंग अँड पॉइंटेड. ही कोणाची असते तर वूड पिकरची, म्हणजे सुतार पक्षी जो असतो त्याची. ती कशासाठी असते तर तो सुतार पक्षी झाडाचं स्टेम किंवा खोड त्या चोचीने त्याच्यावर ती खोड कोरून त्याच्यात होल पाडतं आणि त्याच्यात स्वतःचं घर बनवतं. अशाच प्रकारे तुम्ही जे बर्ड्स किंवा जे ॲनिमल्स आजूबाजूला त्यांचं निरीक्षण कराल, त्यांच्याविषयी, त्यांच्या ॲडॅप्टेशनविषयी तुम्हाला जे वाक्य सुचेल ते तुम्ही भरून, निरीक्षण करायला जे मिळेल ते वाक्य तुम्ही भरून इथे चार्ट कंप्लीट करायचा. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, अवतीभोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काय ॲडॅप्टेशन्स असतात. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझर्ड्स अँड ग्रासहॉपर्स. वी कॅनॉट इझिली स्पॉट, आपण खूप इझिली स्पॉट नाही करू शकत, म्हणजे बघू नाही शकत. त्यांचं असं स्थान पटकन आपल्याला दिसत नाही, म्हणजे ते आहेत तिथे हे पटकन दिसत नाही, म्हणजेच आपण त्यांना स्पॉट करू शकत नाही. कोणाला? बटरफ्लाईज, लिझार्ड अँड ग्रासहॉपर्स. They get camped amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers. प्लांटचे जे पार्ट असतात जसं स्टेम, लिव्स, फ्लॉवर्स, यांच्यामध्ये ते तिथे बसलेले असतात पण आपल्या लक्षात नाहीत. त्यांच्या कलरमुळे एकसारखा कलर असतो. झाडाचे हे जे भाग असतात स्टेम, लिव्स, फ्लॉवर्स यांच्याशी मिळता जुळता कलर त्या बटरफ्लाईज, लिझार्ड, ग्रासहॉपरचा असतो. त्यामुळे ते आपल्याला पटकन ओळखता येत नाही, हे पान आहे की ग्रासहॉपर आहे कळत नाही. बटरफ्लाय की झाडाचं खोड आहे, झाडाचं लिव्ज आहे, फ्लॉवरचे पेटल्स आहेत, हे कळत नाही. त्या कलर इतका मिळता जुळता असतो की त्याच्याशी ते एकरूप होऊन गेलेले असतात. फुलपाखराला जर हात लावला तर ते उडतं आणि मग कळतं आपल्याला की ते तिथे आहे म्हणून. ते सुद्धा खूप जवळून बारीक निरीक्षण केल्यानंतर कळतं. दॅट इज बिकॉज, हे का होतं तर दॅट इज बिकॉज
देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग्सशी पूर्ण एकरूप झालेला असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स. मी वाक्याचा अर्थ कसा लावायचा तेव्हा हे सांगितलं होतं ना. आता आपण वाक्याचा अर्थ कसा बघणार. अँड जिथे आहे त्याच्या आधीचं आणि पुढचं कुठपर्यंत कॉमा आहे तिथपर्यंत, कॉमाच्या तिथे पण थांबायचं. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स. चेंजेस जे व्हेरियस ऑर्गन्समध्ये घडून येतात, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये घडून येतात. अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत जे चेंजेस घडून येतात. दॅट इनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस अँड reproduce to perpetuate themselves and to protect themselves from their enemies in specific surroundings. विशिष्ट अशा सभोवतालच्या वातावरणात प्राण्यांचं स्वतःचं स्वसंरक्षण त्यांच्या शत्रूपासून घडून येण्यासाठी या चेंजेसची मदत होते त्यांना. Changes that take place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce and perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings. आता लक्षात आलं असेल. थोडं थोडं थांबून अर्थ लक्षात घेतला. मग आता सलग असल्यावर आता लक्षात आलं असेल तुमच्या. डिपेंडिंग अपॉन the habitat and its geographical condition. डिपेंडिंग अपॉन हे सगळं कशावर अवलंबून असतं. त्यांचं हॅबिटॅट, राहण्याचं ठिकाण आणि जिओग्राफिकल कंडिशन, भौगोलिक परिस्थिती, आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स. त्याला म्हणतात ॲडॅप्टेशन्स. आता इथे काय क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय ॲडॅप्टेशन. मग त्याचं हे सगळं उत्तर येणार. ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. सडन म्हणजे लगेच, तात्काळ. ॲडॅप्टेशन ही काही सडन प्रोसेस, लगेच घडणारी प्रोसेस नाही आहे. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही कंटिन्युअस म्हणजे सतत घडणारी प्रक्रिया आहे आणि ग्रॅज्युअल आहे म्हणजे सतत घडणारी प्रक्रिया आणि ही सतत चालू असते. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptations that occur according to prevailing conditions. According to prevailing conditions म्हणजे त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यानुसार हे बदल घडलेले असतात. अकॉर्डिंग टू, त्यानुसार हे बदल घडलेले असतात. डिफरन्सेस इन स्ट्रक्चर. प्राण्यांचा जो आकार असतो त्यात बदल दिसतो. अँड ॲपिअरन्स ऑफ प्रेझेंट डे ॲनिमल्स. तेव्हाचे प्राणी आणि आत्ताचे प्राणी यांच्यात स्ट्रक्चरमध्ये फरक दिसतो. आणि ॲनिमल्स ऑफ 1000 years ago. 1000 yearsच्या ॲगो म्हणजे 1000 years पूर्वीचे आणि आताचे प्राणी यांच्यात आपल्याला बदल दिसतो त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. ही आपली ड्युटी आहे. विविधता जी आहे ती जपणे ही आपली ड्युटी आहे. आपण असं सगळ्यांनी ऐकलेलं आहे म्हणजे लहानपणी की माणूस हा सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे याचं ॲडॅप्टेशनचं माणसाचं. माणूस हा ॲडॅप्ट होत म्हणजे त्या माणसाच्या शरीरात बदल होत गेला ना. आधी तो कोण होता तर माकडाच्या शरीरात उत्क्रांती होत गेली म्हणजे बदल घडत गेले आणि हळूहळू ते बदल
होत होत आज जो आपण आहे, म्हणजे हे ॲडॅप्टेशनचं उदाहरण जे आहे ते सडन प्रोसेस नाही आहे, हे आपल्या त्याच्यावरनं लक्षात येईल. खूप पूर्वी माणसाचा जन्म माकडापासून, म्हणजे माणूस आधी माकड होता, त्यात बदल होत 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 माणूस आधी माकड होता आणि माकडासारखा दिसायचा आणि त्यात बदल होत होत मग बदल कुठे कुठे झाले, हाताच्या पंजांमध्ये झाले. हे सगळं शिकलेलं होतं आपण, तुम्ही शिकले असाल. हाताच्या पंजांमध्ये झाला, चेहऱ्यात झाला, पायाच्या पंजांमध्ये झाला, केस जे होते बॉडीवर माकडाच्या ते कमी झाले. हे सगळं आपल्याला आपण शिकलेलो आहोत. आणि शेपूट, मेन म्हणजे शेपूट, ते कालांतराने नष्ट झालं. त्या शेपटाची गरज नव्हती माणसाला. जोपर्यंत माकड झाडावर राहत होतं तोपर्यंत त्या आधारासाठी, फांदीला पकडण्यासाठी त्या शेपटीचा उपयोग होता. पण नंतर तो जमिनीवर राहायला लागला, मग ते शेपूटचा उपयोग होत नव्हता, म्हणून ती कालांतराने नष्ट झाली. ॲडॅप्टेशनचं हे खूप मोठं आपण आपल्या स्वतःतलं असं उदाहरण आहे. डार्विन्स थेअरी ऑफ इव्हॅल्युशन. चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, म्हणजे बायोलॉजीचा म्हणजेच जीवांचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ॲनिमल्स आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देमसेल्स टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. डार्विनने काय सांगितलं? त्याने ही स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्याने खूप मोठ्या प्रमाणात प्लांट्सचा आणि ॲनिमल्सचा अभ्यास केला आणि त्याने सजेशन दिलं. कोणतं सजेशन? दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स, फक्त तेच ऑर्गॅनिझम आर लाईकली टू सर्वाईव्ह, म्हणजे ते जगू शकतात, विच कॅन बेस्ट ॲडॅप्ट देमसेल्स, ज्यांनी बेस्ट, खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला ॲडॅप्ट केलं आहे, स्वतः बदल घडवून आणले, टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट, बदलत्या एन्व्हायरमेंटनुसार स्वतःत बदल करून घेतले, तेच ऑर्गॅनिझम्स खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतात. दे लाईकली टू सर्वाईव्ह, खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतात. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. या थेअरीला काय म्हणतात? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. दिस इज डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आता ह्याच्यावर दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, किंवा व्हॉट इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल, किंवा स्टेट द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल, असा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मग त्याचं उत्तर हे: इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड इज एबल टू सर्वाईव्ह, आता इथे कॉमा आहे, मी इथे थांबणार. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक, जर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा सजीव हा एखाद्या बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे बेनिफिशियल म्हणजे फायद्याचं, एखाद्या फायद्याचं कॅरेक्टरिस्टिक त्याच्या शरीरातल्या बदलाचं जर घेऊन जन्माला आला आणि जर तो जगू शकला, अँड इज एबल टू सर्वाईव्ह, दिस चेंज इज प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन, तर त्याचा तो चेंज हा नेक्स्ट जनरेशन, म्हणजे रिप्रोडक्शन नंतर त्याच्यासारखा जो दुसरा जन्म तयार होईल, जीव तयार होईल, त्या जीवामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक येतं. दिस इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल. हे डार्विनचं सेकंड प्रिन्सिपल झालं. अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. या थेअरीला काय म्हणतात? नॅचरल सिलेक्शन. आणि हे काय? डार्विनचं सेकंड प्रिन्सिपल. ह्याच्यावर सुद्धा वरच्यासारखेच दोन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि त्याचं उत्तर मग हे: व्हॉट इज डार्विन्स सेकंड प्रिन्सिपल आणि व्हॉट इज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. पुस्तक किंवा धडा वाचण्याचा फायदा हाच असतो की कुठल्या टॉपिकवर कुठे काय क्वेश्चन येऊ शकतो आणि त्याचं आन्सर काय हे मी लगेच त्या ठिकाणी
ते तुम्हाला सांगू शकते आणि तुम्हाला ते मग प्रश्न कसे येतात, कसे विचारले जातात हे कळतं आणि त्याची उत्तरं पण लगेच तिथेच समजतात. अशा रीतीने सोप्या पद्धतीने हे तुम्हाला सायन्स शिकायला मिळेल माझ्याबरोबर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या इयत्तांसाठी ते सुरू करावं असं वाटत असेल तर ते पण सांगा. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता पुढे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे. वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड? लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव क्लासिफाईड का करतात? त्यांची संख्या खूप मोठी आहे म्हणून त्यांचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचं खाणं, राहणं, जगणं, रिप्रोडक्शन हे सगळं शिकण्यासाठी ते क्लासिफाईड केले जातात, म्हणजेच त्यांचं वर्गीकरण केलं जातं. एक वर्गीकरण आपण तिथे ह्या व्हिडिओत म्हणजे मागच्या पानावर आपण शिकलो काय, कार्निव्होरस ॲनिमल्स, हर्बिव्होरस ॲनिमल्स म्हणजे शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी. मग असं त्या प्राण्यांविषयी त्यांच्यात काय काय बदल असतो शरीरात हे शिकायला मिळतं, म्हणून त्यांचं वर्गीकरण करतात, म्हणून ते क्लासिफाईड करतात. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स? त्याच्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरतात? क्रायटेरिया म्हणजे पद्धत. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम्स इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. एकाच वेळी हे विविधतेने नटलेल्या जगाचा अभ्यास करणं हे खूप कठीण आहे. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. हे सगळं करण्यासाठी क्लासिफिकेशन मदत करतं. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळी पद्धत वापरली अँड इंडिपेंडंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि प्राणी आणि वनस्पतींचं वर्गीकरण केलं. अ hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia or kingdom Plantae. Further, groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. आता त्यांनी काय पद्धत वापरली क्लासिफिकेशनसाठी सायंटिस्टने? A hierarchy is formed in the classification that starts with kingdom. किंगडम पासून सुरुवात केली क्लासिफिकेशनला. किंगडम नंतर फायलम. किंगडम आधी किंगडम येतं, मग फायलम येतं, नंतर क्लास, मग ऑर्डर, मग फॅमिली, मग जीनस आणि मग स्पेसीज. तर स्पेसीजमध्ये कोणते प्लांट्स आपण जे कॉमन नावं काय त्यांचे ते येतात आणि मग फॅमिली वगैरे हे सगळं शिकायला मिळाले. आता मँगोचं आणि ह्युमनचं इथे दिलं आहे. मग आता किंगडम काय, मँगोसाठी काय तर प्लॅनेटा. म्हणजे जर आपल्याला ज्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे ते जर वनस्पती असेल तर त्याचं किंगडम येणार प्लॅनेटा, आणि जर ते ॲनिमल असेल तर त्याचं ॲनिमेलिया येणार. आता इथे ह्युमन दिलं आहे. ह्युमन हा सुद्धा एक प्राणी आहे, म्हणजे ॲनिमल आहे, म्हणून ह्युमन ॲनिमेलियामध्ये. आता फायलम, फायलम ॲन्थोफायला. उच्चार स्पेलिंगनुसार आपल्या पद्धतीने करायचा. ॲन AN आहे म्हणून ॲन, THच्या पुढे O आहे म्हणून थो, फाय ला. म्हणजे आपण स्पेलिंग त्याचं बरोबर लिहू, आपल्या पद्धतीने उच्चार करायचा स्पेलिंग बरोबर येण्यासाठी. कॉर्डेटा. ॲनिमलसाठी फायलम कोणता असतो? कॉर्डेटा. आणि ॲन्थोफायला. हे सगळं डीपमध्ये तुम्हाला पुढे जाऊन पुढच्या इयत्तांमध्ये शिकायला मिळतं. हे कॉर्डेटा म्हणजे काय, ते कॉर्डेटामध्ये ह्युमन कॉर्डेटामध्येच काय येतो हे सगळं पुढे जाऊन शिकायला मिळतं. पुढे येतं क्लास. डायकोटायलेडोनिया आणि मॅमेलिया. ह्युमन काय, मॅमेलिया. ऑर्डर काय, सॅपिंडेल्स. आणि ह्युमनची काय, प्रीमॅट्स. फॅमिली.
ॲनाकार्डिया सिया. आता हे असाच उच्चार करायचा आणि मग एक एक अक्षर पुढे स्पेलिंग एक एक लिहित चालायचं, म्हणजे स्पेलिंग चुकत नाही. होमिनिडिया. जिनस मॅन्जिफेरा आणि ह्युमनचं होमो. स्पेसिस इंडिका सॅपाइन्स आणि ह्युमनमध्ये सॅपाइन्स. अशा रीतीने स्टार्ट किंगडमपासून होते आणि मग त्याच्यात ॲनिमल आणि प्लॅन्ट असे 2 सेपरेट भाग येतात. ॲनिमिलिया त्याला म्हणतात ॲनिमेलिया, किंगडम ॲनिमेलिया आणि किंगडम प्लॅनेटा. आणि हे फायलमचं नाव असं म्हणतात, फायलम अँथोफायला, फायलम कॉर्डेटा, असं प्रत्येकाचं असं वाचायचं. फर्दर ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिलेमेंट्री. नंतर पुढे यांचे परत ग्रुप आणि सबग्रुप पाडले. क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशन अभ्यास करण्यासाठी त्या प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा ते क्लासिफिकेशन कसं केलं ते सांगितलं इथे. किंगडम नंतर मग ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये त्यांना डिवाईड केलं. ग्रुप्स आणि सबग्रुप्स कसे पाडले? डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. बेसिक सारखेपणा, सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा, डिफरन्सेस म्हणजे वेगळेपणा, त्यांच्यातलं सारखेपणा आणि वेगळेपणा याच्यानुसार त्यांचे ग्रुप आणि सबग्रुप पाडले. दिस इज कॉल्ड द हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. याला काय म्हणायचं? क्लासिफिकेशनचा पदानुक्रम. मग क्लासिफिकेशन व्हॉट इज हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन किंवा हायरार्की ऑफ क्लासिफिकेशनचे डेफिनेशन तर ती हे आहे. A hierarchy is formed in इथपासून जे आपण आता शिकलो ते सगळं. म्हणजे ह्याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो. वरती आपण पाहिलं 2 प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. ग्रेट सायंटिस्ट चार्ल्स डार्विनचे त्याचे प्रिन्सिपल, फर्स्ट प्रिन्सिपल, सेकंड प्रिन्सिपल, त्याच्यावर कोणता क्वेश्चन येऊ शकतो किंवा इथे कोणता क्वेश्चन येऊ शकतो. इथे आपण असे 3 क्वेश्चन पाहिले. हे जेव्हा तुम्ही असा अभ्यास कराल आणि एक्झरसाइज सोडवाल तेव्हा तुम्हाला ही उत्तरं कुठे शोधायची, कशी शोधायची. मराठीच्या याच्यातले जे पुस्तक असतात ना, म्हणजे इतिहासाचं पुस्तक झालं, मराठीचं पुस्तक झालं, भूगोलाचं पुस्तक झालं, याच्यात तुम्हाला उत्तरं तुम्हाला भाषेमुळे पटकन सापडतात. पण सायन्सचं थोडंसं अवघड का वाटतं मुलांना, तर ते वाचून त्याचे अर्थ लावता येत नाहीत मुलांना, म्हणून ते उत्तर कसं लिहायचं, कुठून कुठपर्यंत लिहायचं काहीच कळत नाही. अशा पद्धतीने जर म्हणून मी ही अभ्यासाची पद्धत वापरली. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर मुलांना स्वतः वाचून ते पुस्तक किंवा तो धडा स्वतः वाचून त्यांना ते टॉपिक व्यवस्थित समजतो आणि त्यामुळे उत्तरं कशी लिहायची, काय काय उत्तरं लिहू शकतात असं ते त्या क्वेश्चननुसार आन्सर ते लिहू शकतात. आता बायनोमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती. दोन पद्धतीने नावं दिले जातात. द्विनाम पद्धती बाय कार्ल लिनियस हे शास्त्रज्ञांचं नाव. इमॅजिन दॅट देर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर और किरण इन अ क्लासरूम. इमॅजिन दॅट म्हणजे कल्पना करा की क्लासमध्ये कबीर नावाचा आणि किरण नावाचा असे 4 मुलं आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, जर तुम्ही त्यांच्यापैकी एनी वन ऑफ देम त्यांच्यापैकी एकाविषयी बोलत असाल, तुम्ही टॉकिंग अबाउट च्याविषयी बोलणे. जर तुम्ही ह्यांच्यापैकी जर एकाविषयी जर बोलत असाल, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट. बाकीच्यांना कोणाविषयी तुम्ही नक्की कोणाविषयी बोलता हे कसं कळणार.
विदाउट एनी कन्फ्युजन शिवाय काहीही कन्फ्युजन न होता तुम्ही नक्की कोणाविषयी बोलताय हे बाकीच्यांना कसं कळेल. वी वूड टेल द फुल नेम. आपण काय करू शकतो, त्यांचं जरी 4 मुलांचं नाव कबीर किंवा किरण असलं तर मग आपण त्यांचं फुल नाव घेऊन फुल नेम घेऊन बोलू शकतो. द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम म्हणजे त्या मुलाचं नाव आणि आडनाव असं घेऊन आपण बोलू शकतो. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर. अशा पद्धतीने बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही पद्धत वापरली जाते. अशा रीतीने ही पद्धत वापरली जाते. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज बाय म्हणजे 2, युनी म्हणजे 1, मल्टी म्हणजे अनेक. हे शब्द सायन्समध्ये सतत येत असतात. इज बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझमला ओळखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. अकॉर्डिंगली अ स्पेसिफिक नेम हॅज बीन असाइन टू ईच ऑर्गॅनिझम. आणि नंतर मग शेवटी सायंटिफिक नेम, शास्त्रीय नाव हे प्रत्येक ऑर्गॅनिझमला दिलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. त्यात 2 भाग असतात. द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड सेकंड इज स्पेसिस. 2 पद्धतीने नाव दिलं, 2 पार्टमध्ये नाव दिलं जातं, एक जीनस आणि एक स्पेसिस. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स. हे आलं का लक्षात. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. शास्त्रीय नाव जे असतं ते 2 पार्ट्समध्ये दिलेलं असतं ऑर्गॅनिझमला. त्याच्यात पहिला भाग जो असतो त्या नावाचा, शास्त्रीय नावाचा पहिला भाग असतो. त्याचं जे जीनस ह्या वरच्या चार्टमध्ये आपण पाहिलं ना, हे मँगोसाठी आणि हे ह्युमनसाठी, मग त्याला जीनस कोणतं आहे ते नाव काय आणि स्पेसिस हे कोणतं नाव आहे हे आपण पाहिलं. मग आता हे दोन्ही मिळून सायंटिफिक नेम तयार होतो. म्हणजे हे दोन्ही मिळून झालं मँगोसाठी, हे दोन्ही मिळून झालं ह्युमनसाठी सायंटिफिक नेम. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन assigned a binomial name as per the guidelines of International Code of Nomenclature. प्रत्येक सजीवाला किंवा प्रत्येक सजीवाला किंवा प्रत्येक सजीव हा ओळखला जातो त्याच्या शास्त्रीय नावानुसार. त्याला जे बायनॉमियल नेम दिलेलं आहे त्यानुसार तो प्रत्येक सजीव ओळखला जातो. पण त्याला गाईडलाईन कोणाची असते किंवा मान्यता कोणाची असते तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचरची मान्यता असते. त्यानुसार ते त्या सजीवाला नाव देण्यात येतं. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ अ स्पेसीज आर सो सिमिलर दॅट irrespective of differences in color, height, habitats and habits. एकाच स्पेसीसचे ऑर्गॅनिझम हे इतके सारखे असतात की थोडासा जर त्यांच्यात फरक असला कलरमध्ये, हाईटमध्ये, हॅबिटॅट म्हणजे राहण्याच्या ठिकाणामध्ये आणि हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयींमध्ये थोडासा जरी फरक असला तरी ते शेवटी एकाच स्पेसीसमध्ये, एकाच प्रकारामध्ये मोडले जातात. दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्स अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स. की ते प्रजनन करू शकतात आणि त्यांच्यासारखे दुसरे जीव निर्माण करू शकतात. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू सेम स्पेसीस. ऑल डोमेस्टिक कॅट्स, जगभरातील सगळ्या मांजरी ह्या एकाच प्रकारच्या स्पेसीजमध्ये मोडल्या जातात. द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक. हे सगळं जसं मांजरीचं तसंच ही सेम गोष्ट ही हेन कोंबडीच्या बाबतीत, गाईच्या बाबतीत बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात आलं असेल की परदेशातल्या गाया आणि आपल्या इकडच्या गाया दिसायला थोडासा फरक असतो. तरी शेवटी जगभरातल्या सगळ्या गाया, जगभरातल्या सगळ्या हेन, जगभरातले सगळे डॉग हे एकाच प्रकारच्या स्पेसीसमध्ये मोडले जातात. आणि
प्राण्यांसारखंच प्लॅन्ट्सचं पण, प्लॅन्ट्स लाईक मँगो, व्हीट, मेज, थोडासा फरक असतो दिसण्यात, उंचीत, साईजमध्ये, पण ते सगळे एकाच प्रकारच्या स्पेसिसमध्ये मोडले जातात. असा अभ्यास करण्यासाठी क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर आता पुढच्या व्हिडिओत ह्या चॅप्टरचा खूप थोडासा भाग शिकवायचा राहिला आहे, तर तो पुढच्या व्हिडिओत शिकवला जाईल आणि एक्सरसाइज द्या. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत एक्सरसाइज मिळेल तुम्हाला या चॅप्टरचा. खूप सोप्या भाषेतले उत्तरं असतील.